जळगावमधील शिंदे सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे उमेदवारीवर ठाम। महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा कुठलाच विषय नाही। नाशिकमध्ये माघारीची वेळ संपली असेल तर जळगावमध्ये सुद्धा संपली। जळगावमधील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच। महाजनांसोबत बैठक न घेताच सामंत मुंबईकडे निघाले। बाळ माने यांचा स्टेटस दुसऱ्या दिवशीही चर्चेत। काळ खूप मोठा शिक्षक, बाळ मानेंचा स्टेटस पुन्हा चर्चेत। बाळ माने यांचा स्टेटसचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा। फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसह इतर योजना लागू होणार। मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली। जरांगे यांची प्रतिक्रिया। तर ओबीसी नेते नाही तर लाभार्थी टोळीचे नेते जरांगेंचा हाके तायडे यांच्यावर निशाणा। ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप। मराठा समाजाच्या सवलती ओबीसी समाजालाही द्या, बबनराव तायवाडे यांची मागणी। तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट, ओबीसी समाजाला सापत्न वागणूक, लक्ष्मण हाके यांची टीका। ओबीसींच्या बाजूने सरकारची भूमिका कधीच राहिली नाही। ओबीसींना शिष्यवृत्तीमध्ये 100% सवलती द्या। एससी एसटी प्रमाणे आम्हाला शिष्यवृत्तीमध्ये सवलती द्या, ओबीसी नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मागणी। माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी। वैभव नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागवली। एसीबीने कणकवली नगरपंचायतीला पत्र लिहून माहिती मागवली। नगरपंचायत आवश्यक माहिती एसीबीला सादर करणार। गेल्या 5 वर्षापासून एसीबी चौकशी करते, हे दबावाचं राजकारण असून माझ्यावर अन्याय असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईकांनी दिली आहे। राजन साळवी आणि इतरांची चौकशी सुरू होती, त्याचं काय झालं? वैभव नाईक यांचा सवाल। किल्ले रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। लाखो शिवभक्त रायगडावर दाखल। ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर जयघोष। शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आपण कुणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करा। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंचं मराठी जनतेला आवाहन। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्र्यांसह आदिती तटकरे, गणेश नाईक, अतुल पाटील, रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती। टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर। निदा खानने पीडित मुलीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचं समोर। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतर केल्याचंही समोर। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। देवस्थानांच्या जमिनीसाठी नवा कायदा आणला जाईल। नवा कायद्याच्या प्रारूपासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, बावनकुळे यांची माहिती।